नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये. कशा आहात तुम्ही? आशा व्यक्त करते की स्वस्त असाल, मस्त असाल. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की आपण सर्वांनी ऐकलं असेल की कुंकुमार्चन विधी, जो हा शब्द खूप जणांच्या तोंडून आपण ऐकतो की कुंकुमार्चन विधी कसा केला जातो किंवा कशासाठी केला जातो. बऱ्याच जणांना ते माहीत आहे, बऱ्याच जणांना माहीतही नाही. जे स्वामी समर्थ सेवेकरी आहे ते या गोष्टी त्यांना माहीत असतात, परंतु जे स्वामी समर्थ सेवेकरी नाहीत त्यांना याबद्दल थोडीशी कमी माहिती असते. कुंकुमार्चन विधी हा केल्याने काय होतं, तर आपलं सौभाग्य जे आहे ते अखंड सौभाग्याची आपल्याला प्राप्ती होत असते. मग हा जो कुंकुमार्चन विधी आहे तो कसा करावा, कुणी करावा आणि त्याचे फळ काय मिळते, तर या सर्व ज्या गोष्टी आहेत, तर आपण कुंकुमार्चन विधी जो आहे तो भगवान विष्णूंचाही करू शकतो, श्रीयंत्रावरही करू शकतो आणि आपल्या ज्या देवी माता आहेत, कुलदेवी असेल किंवा जी दुसरी लक्ष्मी माता असेल, कोणत्याही लक्ष्मी मातेला आपण कुंकुमार्चन विधी करू शकतो. कुंकुमार्चन विधी केल्यानंतरचं जे कुंकू आहे ते आपण आपल्या कपाळाला अखंड म्हणजे रोजच्या वापरात घेऊ शकतो. तर काय करायचं आहे, ज्या देवतेचा आपल्याला कुंकुमार्चन विधी करायचा आहे त्या देवतेची मूर्ती घ्यायची आहे. ती मूर्ती घेतल्यानंतर त्या मूर्तीला आपण हातामध्ये अक्षता घेऊन त्या मूर्तीला आपण आवाहन करायचं आहे. प्रत्येक विधी करताना आपण संकल्प करतो, तसंच आपल्याला आज हातात अक्षता घेऊन देवीचं आवाहन करायचं आहे, म्हणजे त्या देवाला आपल्याला आमंत्रित करायचं आहे पूजेसाठी. त्यानंतर आपल्याला त्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे. अगोदर स्वच्छ पाण्याने करायचा, नंतर पंचामृताने करायचा आणि नंतर पुन्हा चांगल्या स्वच्छ पाण्याने अभिषेक करून फूल अर्पण करायचं, गंध लावायचा, धूप दीप दाखवायचं, नैवेद्य दाखवायचा जो असेल तो, आणि काही जर केलेला नसेल तर आपण खडी साखरेचा नैवेद्य दाखवला तरीही चालतो. त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला जे हळदीपासून बनवलेलं कुंकू मिळतं, जे बाजारात केमिकलचं कुंकू मिळतं ते नाही, तर हळदीचं स्पेशल कुंकू मिळतं, तर ते कुंकू आपल्याला काय करायचं आहे, ते कुंकू घ्यायचं आहे आणि चिमूट भर म्हणजे ह्या 2 बोटांना सोडून 3 बोटांनी आपल्याला ते कुंकू, अनामिका आणि करंगडी हे जे 2 बोट आहे ते साईडला घेऊन या 3 बोटांनी आपल्याला ते कुंकू त्या देवाला लावायचं आहे. पायापासून डोक्यापर्यंत चिमूट जसं जसं आपण मंत्र म्हणू तसं तसं ते कुंकू आपल्याला त्या देवाला अर्पण करायचं आहे. जर आपण देवीला जर करत असू तर सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते हा मंत्र उच्चारत आपण कुंकुमार्चन विधी करू शकतो. जर आपण भगवान विष्णूला जर कुंकुमार्चन करत असू तर आपण श्री सूक्त 16 वेळा श्री सूक्त म्हणायचं आहे. त्याचप्रमाणे देवी सूक्त ही आपण म्हणू शकतो. जर आपण किंवा मग पुरुष सूक्त ही म्हणू शकतो. त्याचप्रमाणे आपण जर गणपतीला कुंकुमार्चन विधी करत असू तर आपण गणपती अथर्व शीर्ष या मंत्रात हे सुद्धा पठण करू शकतो आणि कुंकुमार्चन विधी करू शकतो. जर हे सर्व संस्कृत मध्ये आपल्याला जर वाचता येत नसेल तर आपण लक्ष्मी मातेची मूर्ती घ्यायची आहे आणि त्या मूर्तीला आपण विधी करत असताना ओम महालक्ष्मी नमा या मंत्राचा जप करत करत कुंकुमार्चन विधी आपण करायचा आहे. तर हा कुंकुमार्चन विधी कधी करायचा, तर हा कुंकुमार्चन विधी आपल्याला अष्टमी, चतुर्दशी, पौर्णिमा, नवमी, नवरात्र, दीपावलीचं जे लक्ष्मीपूजन असतं त्या दिवशी आणि गुरुपुषामृत जो गुरुवारी येणारा गुरुपुषामृत योग असतो त्या दिवशी आपण कुंकुमार्चन विधी करू शकतो. तर याने काय होतं, तर यापासून आपल्याला अक्षय पुण्य प्राप्त होतो आणि अखंड सौभाग्य आपलं टिकून राहतं. हा कुंकुमार्चन विधी केलेले जे कुंकू आहे ते आपण रोज आपल्या कपाळाला लावायचं आहे, त्याने आपलं सौभाग्य का अखंड टिकून राहील. तर हा होता कुंकुमार्चन विधीचा व्हिडिओ. जर मला प्रत्यक्ष जर करून दाखवता आला तर मी नक्की तो व्हिडिओ एक दिवस बनवेल आणि कुंकुमार्चन विधीचा व्हिडिओ मी आपणास घेऊन येईल. तर सर्वांना व्हिडिओ कसा वाटला, जर काही अडचण वाटली तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.